नेक्स्ट रिॲक्शन आहे कोलबेज रिॲक्शन. रिॲक्शन्स ऑफ फिनॉलमध्ये पुढची नेम रिॲक्शन आहे कोलबेज रिॲक्शन. ओके, आता याच्यामध्ये फिनॉलचं कन्वर्जन पहिल्यांदा फिनॉक्साइड आयॉनमध्ये करून घ्यायचं आणि फिनॉक्साइड आयॉनची रिॲक्शन ही कार्बन डायऑक्साईड बरोबर करायची. तर इथं कार्बन डायऑक्साईड हा ॲसिडिक नेचरचा आहे आणि ॲसिडिक नेचरचा असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो. ओके, पुन्हा बघा या रिॲक्शनमध्ये फर्स्टली फिनॉल गेट कन्वर्टेड इनटू फिनॉक्साइड आयन. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा फिनॉलची ट्रीटमेंट बेस बरोबर करायची आहे. फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ बेस कन्वर्टेड इनटू फिनॉक्साइड आयन. Phenol on treatment with base converted into phenoxide ion, and this phenoxide ion on treatment with carbon dioxide. Phenoxide ion on treatment with carbon dioxide at 398 Kelvin temperature and 6 atmospheric pressure converted into product this OH and COO and A, that is sodium salicylate. Sodium salicylate, and this on acid hydrolysis or in presence of acidic medium converted into salicylic acid. Converted into salicylic acid. ओके, आता ह्या रिॲक्शनचं हे मेकॅनिझम बघून आपण सांगणार आहे की ॲक्च्युली रिॲक्शन कशा पद्धतीनं होते. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे, फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम हायड्रॉक्साईड कन्वर्टेड इनटू फिनॉक्साइड आयॉन अँड फिनॉक्साइड आयॉन ऑन ट्रीटमेंट विथ कार्बन डायऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक मीडियम कन्वर्टेड इनटू सॅलिसायलिक ॲसिड. तर ह्याही कोलबेज रिॲक्शनचं मेकॅनिझम कशा पद्धतीनं येतं बघा. फर्स्टली याही रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला बोर्ड एक्झामला गरजेचं नाही आहे, पण जर तुम्ही नीट जेईचा विचार करत असाल तर मात्र मेकॅनिझम आपल्याला महत्त्वाची आहेत. सो फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ NaOH म्हणा किंवा OH मायनस म्हणा. आता हा ही रिॲक्शन जवळपास ही स्टेप आपल्याला पाठ झाली असणार आहे की इथली इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर शिफ्ट होते, हा H+ इथून बाहेर पडतो, हा H+ आणि OH मायनस हा वॉटर म्हणून बाहेर पडतो. सो फिनॉल गेट कन्वर्टेड इनटू फिनॉक्साइड आयॉन हॅव्हिंग 3 इलेक्ट्रॉन पेअर्स. तर पुढे काय होतं, ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे मगाशी केलं त्याच पद्धतीनं मेकॅनिझम करायचं. तर ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होते आणि हा पाय बॉन्ड हा लगतच्या कार्बनवर शिफ्ट होतो. कन्वर्टेड इनटू इथं काय येणार, हा डबल बॉन्ड O. याच्यावरती इलेक्ट्रॉन पेअर्स 2. देन हा बॉन्ड इथं आला, हा बॉन्ड इथं आला आणि ह्याच्यावरती चार्ज आला मायनस. तर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, याची ट्रीटमेंट आपल्याला कार्बन डायऑक्साईड बरोबर करायचे. तर CO2चं स्ट्रक्चर असेल तर C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. कार्बनला दोन्ही बाजूला ऑक्सिजन डबल बॉन्ड O जोडले जातात. तर हा कार्बन डायऑक्साईड ॲसिडिक नेचरचा असल्यामुळे तो काय करतो, इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो. पुन्हा बघा कार्बन डायऑक्साईडचं नेचर हे ॲसिडिक असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो. आता काय करायचं, हा जो डबल बॉन्ड आहे हा ऑक्सिजनवर शिफ्ट करायचा. आता कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, मग आता हा काय करणार, इलेक्ट्रॉन घेणार किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार. बघा काय केलं, हा डबल बॉन्ड ऑक्सिजनवरती शिफ्ट केला म्हणजे कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. मग इथली इलेक्ट्रॉन पेअर हा काय करणार, ॲक्सेप्ट करणार. मग ह्याचं कन्वर्जन होईल हा बॉन्ड इथं आला, हा इथे आला, हा डबल बॉन्ड O. आता इथं जो कार्बन आहे त्या कार्बनला ऑलरेडी एक हायड्रोजन जोडलेलं असणार आहे, त्या हायड्रोजनला आपण बाहेर काढलं
आणि ह्या कार्बनला आता कोण जोडायचा, ह्या कार्बनला हा कार्बन जोडायचा. कार्बनला एक ऑक्सिजन डबल बॉन्डनं आणि एक ऑक्सिजन सिंगल बॉन्डनं जोडला. एक ऑक्सिजन डबल बॉन्डनं, एक ऑक्सिजन सिंगल बॉन्डनं, कारण हा डबल बॉन्ड ह्याच्यावरती शिफ्ट केला आहे, त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज काय येणार, ह्या ऑक्सिजनवरती मायनस. इथे ह्या ऑक्सिजनवरती चार्ज काय येणार, मायनस, कारण त्याच्यावरती इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत. मग पुढे काय होतं, हा डबल बॉन्ड याच्यावर शिफ्ट होतो आणि कार्बन हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर इथं आली. म्हणजे हा हायड्रोजन कुठं जोडला जाईल, प्रोटॉन म्हणून तो बाहेर पडणार आहे. तो बाहेर पडल्यावरती त्याला कोण घेणार, हा ऑक्सिजन, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे. ती इलेक्ट्रॉन पेअर तो ह्याला देणार आणि हा प्रोटॉन तो इथं घेतो. बघा पुढची स्टेप कशी येणार आहे, व्हेरी सिम्पल मेकॅनिझम. लक्ष दिल्यानंतर खूप सोपं वाटणार आहे हे. सी, हा बॉन्ड इथं आहे, हा बॉन्ड इथं आहे. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट केल्यामुळे इथं डबल बॉन्ड आला, हा डबल बॉन्ड आला. त्याच्यानंतर हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला. ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉन पेअर पुन्हा 3 होत्या तशा आल्या, त्याच्यावर मायनस चार्ज पुन्हा, कारण ऑलरेडी त्याच्यावरती इलेक्ट्रॉन पेअर इथं 2 होत्याच. ओके, आणि एक इथली इथं शिफ्ट केली म्हणजे पुन्हा त्याला मिळाले, म्हणजे त्याच्यावरचा चार्ज असा होणार, मायनस चार्ज आला. आणि इथं काय काय येणार बघा आता, हा सी, हा डबल बॉन्ड ओ. ओके, सी, हा डबल बॉन्ड ओ, हा ओ मायनस जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर देऊन प्रोटॉन घेतो, म्हणजे हा ओ एच. सी डबल बॉन्ड ओ ओ एच. आता काय करायचं पुढच्या स्टेपमध्ये, ॲसिड हायड्रोलिसिस करा किंवा सिम्पली ॲसिडच्या मीडियममध्ये इन प्रेझेन्स ऑफ अ डायल्यूट ऑफ HCl काय होतं, हा फिनॉक्साइड आयनचं कन्व्हर्जन फिनॉलमध्ये होतं. ह्या सिम्पल बेसिक ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या. बेसिक 2 स्टेप कोणत्या तुम्हाला सांगितलेत, फिनॉल प्लस बेस फिनॉक्साइड आयन, फिनॉक्साइड आयन प्लस ॲसिड फिनॉल. बघा पुन्हा सांगते इथं खाली, हा काय होणार इथं, हा OH आणि हा आला COOH, म्हणजे हा काय झाला, सॅलिसिलिक ॲसिड. हे मेकॅनिझम आहे. पुढे बघा पुन्हा, फिनॉल काय होतं, हा जो इथला ही जी शेअर केलेली इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही इलेक्ट्रॉन पेअर इथं ऑक्सिजनवरती शिफ्ट होते आणि ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉन पेअर ऑलरेडीच्या 2 होत्या, त्या इथं किती झाल्या, 3 झाल्या, त्याच्यावरती चार्ज मायनस. त्याच्यातली एक इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट करायची आणि हा पाय बॉन्ड इथून आतून, हा जे बॉन्ड आहे हा आतून पाहिजे, म्हणजे इथून पाहिजे. ओके, आता हा जो पाय बॉन्ड आहे इथे बघा, हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट केला, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, इथं मायनस चार्ज आला. आता त्याची रिॲक्शन आपण कुणाबरोबर करणार आहे तर कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं नेचर कसं सांगितलं, ॲसिडिक. मग तो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो. ते ॲक्सेप्ट करण्यासाठी या कार्बनला इलेक्ट्रॉन डेफिशियंट बनवून घेतलं. कसं बनवलं तर ही जी हा जो डबल बॉन्ड आहे किंवा ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती ऑक्सिजनवर शिफ्ट केली, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन रिच झाला, कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, मग त्याला इलेक्ट्रॉन पेअर कोण देणार तर इथली इलेक्ट्रॉन पेअर त्याला मिळाली. पुढं काय होईल बघा, पुन्हा काय करायचं, हा जो डबल बॉन्ड आहे तो ऑक्सिजनवर आहे तसा शिफ्ट करायचा आणि कार्बनला जो हायड्रोजन जोडलेला आहे तिथला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड इथं शिफ्ट करायचा, म्हणजे इथं पाय बॉन्ड आहे तसा आला आणि हा H+ बाहेर पडला, बाहेर पडलेला H+ हा खेचून घेतो, म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन झालं सॅलिसिलिक ॲसिडमध्ये. प्लस काय करायचं, ॲसिड हायड्रोलिसिस, दिस आयॉन गेट कन्वर्टेड इंटू सॅलिसिलिक ॲसिड. तर तुम्हाला बेसिक स्टेप्स कोणत्या सांगितल्या, बेसिक स्टेपमध्ये हीच लक्षात ठेवायचं, फिनॉल प्लस बेस कन्वर्टेड इंटू फिनॉक्साइड आयॉन. आणि दुसरी स्टेप कोणती सांगितली, फिनॉक्साइड आयॉन प्लस ॲसिड कन्वर्टेड इंटू फिनॉल.
मेकॅनिझममध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फिनॉल प्लस बेस कन्वर्टेड इंटू फिनॉक्साइड आयॉन अँड फिनॉक्साइड आयॉन प्लस ॲसिड कन्वर्टेड इंटू फिनॉल. देन पुढची रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. नेक्स्ट रिॲक्शन इज ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. राहिलेल्या तिन्ही रिॲक्शन आपण ह्या लेक्चरला संपवूयात. सोप्या रिॲक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त काय मेकॅनिझम वगैरे बघायची गरज नाही आहे. सो ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. तर फिनॉल जनरली आपण सांगितलं आहेस की अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, आल्डिहाइड. आल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन झालं की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये. म्हणजे OH निघून जाणार आणि काय जोडलं जातं, डबल बॉन्ड O. OH निघून गेला की डबल बॉन्ड O. तेवढंच आपल्याला करायचं आहे. सो दिस इज फिनॉल. ऑन ऑक्सिडेशन by using chromic oxide that is CrO3 किंवा or sodium dichromate that is Na2Cr2O7 in acidic medium. ह्या दोघांचं मिक्सचर किंवा CrO3 या दोघांपैकी कुणीही चालेल. ऑक्सिडेशन झाल्यानंतर पहिल्यांदा काय होतं, ऑक्सिडेशन म्हणजे जनरली रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. किंवा सिम्पली ज्याला हेही समजत नाही आहे त्यानं काय करायचं, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रायमरी अल्कोहोल असेल तर आल्डिहाइडमध्ये, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोनमध्ये. पण हा फिनॉल आहे पण फंक्शनल ग्रुप तर OH आहे ना, मग OH काढून टाकायचा आणि डबल बॉन्ड O जोडायचा. OH काढून टाकायचा आणि OH काढून टाकायचा आणि डबल बॉन्ड O जोडायचा. दोन्ही बाजूला घेतला तर हा डबल बॉन्ड O जोडल्यानंतर कार्बनच्या बॅलन्सेस बघा. बॉन्ड जर पाय बॉन्ड आतमधले आहे तसे लिहिले तर कार्बन हा पेंटा कोऑर्डिनेट होणार, त्यामुळे पाय बॉन्ड हे असे येणार. सी दिस इज नोन ॲज बेन्झोक्विनोन. दिस इज नोन ॲज बेन्झोक्विनोन. तर पॅरा बेन्झोक्विनोन आहे कारण हे दोन एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला आहे. सो दिस इज नोन ॲज पॅरा बेन्झोक्विनोन. This is known as benzoquinone. See simple reaction, phenol on oxidation with chromic anhydride or sodium dichromate in presence of a sulfuric acid gives para-benzoquinone. Phenolचं ऑक्सिडेशन होतं. Phenol oxidizes slowly gives a dark colored mixture in presence of air. तर फिनॉलचं एअर ऑक्सिडेशन होतं. जनरली फिनॉलचं एअर ऑक्सिडेशन होतं, एअरच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन हे क्विनोन्समध्ये होतं. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे, नेक्स्ट रिॲक्शन आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. ही सोपी रिॲक्शन आहे. हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. सो कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. सी फिनॉल ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन phenol on catalytic hydrogenation. कॅटलिस्टच्या ठिकाणी निकेल वापरला आहे ॲट 433 केल्विन टेम्परेचर. तर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे काय नक्की, तर रिडक्शन. रिडक्शन काय होतं, काय रिड्यूस होतं कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये, तर डबल बॉन्ड रिड्यूस होतो. मग डबल बॉन्ड किती आहेत, हा एक आणि हा एक, हे तीनही बॉन्ड रिड्यूस होणार. म्हणजे तीनही बॉन्ड काय होणार, निघून जाणार. मग डबल बॉन्ड रिड्यूस झाले तर काय त्याला द्यायला पाहिजेत, डबल बॉन्ड रिड्यूस झाल्यानंतर त्याला हायड्रोजन द्यायला पाहिजेत. मग ह्या कार्बनला एक, ह्या कार्बनला एक, ह्याला एक, ह्याला एक, ह्याला एक, ह्याला एक, एकूण किती झाले, 1 2 3 4 5 6 हायड्रोजन. मग 6 हायड्रोजनसाठी हा सोर्स वापरला आहे थ्राइस ऑफ H2. सो फिनॉल गेट कन्वर्टेड इंटू सायक्लोहेक्झेनॉल. फिनॉल गेट कन्वर्टेड इंटू सायक्लोहेक्झेनॉल. Phenol get converted into cyclohexanol. That is catalytic hydrogenation of phenol. And last reaction is reduction of phenol. Phenol मधली शेवटची रिॲक्शन आहे reduction of phenol. See, phenol is reduced to benzene on heating with a zinc dust. Phenol ची रिॲक्शन
झिंक बरोबर करायची, त्याचं कन्वर्जन होणार आहे. बघा काय रिमूव्ह होतं बघा इथून, हा एवढा बाय प्रोडक्ट असणार आहे. ओके, हा ZN आणि O म्हणजे हा -ZNO हवं तर म्हणा बाहेर पडला की हा हायड्रोजन इथं कार्बनला असणारच आहे. त्यामुळे इथं तुमचा प्रॉडक्ट मिळाला दिस वन, दॅट इज फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ झिंक डस्ट कन्वर्टेड इनटू बेन्झीन. फिनॉल ऑन ट्रीटमेंट विथ झिंक डस्ट कन्वर्टेड इनटू बेन्झीन. ओके, आता इथं आपला अल्कोहोल आणि फिनॉल हे दोन्हीही टॉपिक संपलेले आहेत आणि ह्या टॉपिकमधला आपण पुढचा भाग इथरचा जो आहे तो पुढच्या लेक्चरपासून सुरू करूयात.